नमस्कार. छान 12 वाजले आहेत आणि आपण आता एकमेकांशी गप्पा मारणार आहोत. खूप छान असे 12 वाजले आहेत आणि सगळे आता जॉईन होत आहेत आणि मम्मी पण इथे बसली आहे. काय करते मम्मी तू? हाय बोल सगळ्यांना. हाय 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 हाय. खूप मजा येणार आहे. खूप छान असं आता आपण गप्पा मारणार आहोत. ते बोलायला रेसिपी नाही येणार आहे. नाही आज नाही दाखव. हां आज 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 आमचं काही तुम्हाला दाखवणार नाही आहे आम्ही. म्हणजे जे नेहमीचं जे काही जसा व्हिडिओ असतो तसं काही खाण्यापिण्याचं बनवण्याचं आम्ही काही दाखवणार नाही आहे. आम्हीच खाणार आहे. केलेलं आहे. आज रविवार आहे. छान बेत आहे. मस्तपैकी सुंदर असा नॉनव्हेजचा बेत केलेला आहे आणि आता ताई चालल्या आहेत त्यांच्या घरी आणि आम्ही आता दोघी गप्पा मारणार आहोत. तर तेच आता काही आम्ही शेअर करणार नाही आहोत. आज थोडं वेगळं असणार आहे. तर आज आपण लाईव्ह गप्पा मारणार आहोत. अच्छा हां थँक्यू. खूप छान थँक्यू. हो खरंच खूप आनंद होतो आहे मला. हां थँक्यू. हाय हाय हाय. हो मी खूप छान काळजी घेते. हो मी ऑफकोर्स मी मम्मीची खूपच छान काळजी घेते. मी आहेच आणि मी घेणारच आहे. त्यात काही वादच नाही. कारण मम्मीला माझ्याशिवाय कोण नाही आहे. तर मला काळजी घेतलीच पाहिजे आणि ते माझं कर्तव्यच आहे. तर खरं सांगू का, मी नाही मम्मीची काळजी घेत. मम्मीच माझी काळजी घेते. मी इथेच पडीक असते. जर कोणाला आयतं मिळालं आणि सगळं काही असं खायला मिळालं, सगळं काही इथे मुलाला पण सांभाळून मिळतं आहे, तर सगळं काही माझं होतं आहे. मला काहीही करावं लागत नाही आहे. तर माझ्यासाठी बरंच आहे जे काही झालं आहे ते. आणि अजून आगीत तेल ओतायचं काम मी करणार आहे. कारण त्याच्याने कसं थोडं अजून मला फायदा घेता येईल ह्या गोष्टीचा. सगळं सुरळीत झालं की मग थोडं प्रॉब्लेमच होईल. मग मला कसं रोज येता येणार आणि रोज इथे खाता येणार आणि मम्मीकडे आयतं जेवता येणार. चॅनलचे जे पण काही पैसे रेव्हेन्यू येतो तर ते पण मला कसं मिळणार मग. कारण आता तर त्याच्यावरच मीच पळवते ते जे काही मिळतं आहे पैसे ते. सो त्याच्यामुळे असं काही नाही आहे. अजिबातच असं म्हणू नका की मी मम्मीची काळजी घेते. रियालिटी तर ही आहे की मी माझीच काळजी मम्मी घेते. मम्मी आमची खूप चांगली आहे. खूप सगळ्यांची काळजी घेते ती. तर म्हटलं माझी घेतलीस तर काय हरकत आहे. तर माझी पण घेते आता ती म्हणूनच. आणि बाकी कोणाचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. तर एकंदरीतच छान चालू आहे आणि मस्त. काय रे कोण बघ जरा. बहुतेक इथे माझ्या बहिणीने कुत्रा पाठवला आहे डिस्टर्ब करायला. तर असंच करतात लोक. चांगलं बघवतच नाही त्यांना. नुसता भुंकतोय. इथे आमचं आज कधी नाही ते मी पहिल्यांदाच असं काहीतरी ट्राय करते. लाईव्ह घेतलं आहे आणि ह्या कुत्र्याचा आवाज. जा रे शाई जरा बंद कर गेट आणि बघ जरा कोण आहे, कोणी पाठवलं आहे त्याला. हो मी असं म्हणतच असते. मी ओव्हर ॲक्टिंग करते. हो मी एकदम ओव्हर ॲक्टिंग म्हणजे माझा हात कोणी धरूच शकत नाही. मी खूपच ओव्हर ॲक्टिंग करते आणि खरंच आहे अशीच आहे मी असं काही फेक असं काही करत नाही. अशीच जशी आहे तशीच आता मी ओव्हर ॲक्टिंग आहे. तर मी ओव्हर ॲक्टिंगच करते. आता काय करणार, ओव्हर ॲक्टिंगच असं जन्मालाच आली आहे. थोडं करावं लागतं ओव्हर ॲक्टिंग, नाही तर होणार नाही. तुम्ही बघितलंच असेल आमच्या फॅमिलीमध्ये किती एकापेक्षा एक ओव्हर ॲक्टिंग करतात. तर तसंच आहे. तर मी पण थोडी केली तर काही हरकत नाही. करते थोडी ओव्हर ॲक्टिंग. अशीच आहे. अशी नॅचरली मी जेव्हा कॅमेरा पण नॉर्मल आयुष्यामध्ये पण मी अशीच आहे. ओव्हर ॲक्टिंगचे दुकान. तर बरोबर ओव्हर ॲक्टिंग तर माझी खूपच असते. बरोबर. खूप छान वाटलं तुमची कॉमेंट वाचून. तर मीट अँड ग्रीट आता आपले सबस्क्रायबर हो सबस्क्रायबर आपले पूर्ण होणार आहेत आणि करूया काहीतरी प्लॅन. ते मी असंच बोलत असते. यूट्यूब फॅमिली वगैरे काही फॅमिली वगैरे नाही आहे. माझी जी फॅमिली आहे त्यांच्याबरोबरच मी सेलिब्रेट करणार आहे. म्हणजे मम्मी, माझी 2 मुलं, माझी ताई आणि माझे मिस्टर, सासूबाई सगळे त्यांच्याबरोबरच तुम्हाला बाबाजीचा तुल्लू देणार आहे मी. तर असं काही नसतं. हे फक्त असंच बोलायच्या गोष्टी असतात. तुम्ही येडेच आहात. 1 नंबरचे पागल आहात.
उगाचच काहीतरी आपलं फुकट चॅनल बघत बसता. नाही 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 नाही, बिलकुल नाही. नाही, ती कशाला मला मदत करेल? बोंबल मदत करते का? नाही, ती का नाही, माझं मी स्वतःच केलेलं आहे. हे जे काही आहे आज यूट्यूब चॅनल, ह्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. बिलकुलच सोपं नाही आहे हे अजिबातच सोपं नव्हतं. हे मी स्वतःच्या हिमतीवर उभं केलेलं आहे. आणि जे पण काही आहे ते तिचा काहीही याच्यामध्ये काहीही हात नाही आहे. अशीच आहे मी, उरफाटीच आहे. हो हो, नाही नाही नाही, बिलकुल काही नाहीच आहे. तर मी काय सांगू ना. हो, नाही 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 नाही, काहीच नाही आहे. कारण कशाला मी तिला क्रेडिट देऊ? ती नसती तरीही मी चालू केलंच असतं. आणि मग कोणी कुत्रं पण भुंकायला आलं नसतं. आता तिच्यामुळे कुत्रे तरी भुंकायला येत आहेत. बट नसती तर, पण तरीही मी तिला क्रेडिट नाही देणार. कारण तिची पोलखोल किंवा तिचं जे काही आहे ते उघडकीस आणण्याचं किंवा ते ऐकण्यासाठी लोकांना तिनेच चान्स दिलेला आहे. तर त्या फक्त संधीचा फायदा आम्ही घेतलेला आहे. पण मेहनत तर आमचीच आहे. उद्या आम्हीही असंच म्हणणार, जसं आमची वहिनी, आमचा दादा लोकांना म्हणतो की आम्हाला खूप मेहनत करावी लागली आहे या गोष्टीसाठी, हे सोपं नव्हतं. तर तुमचं तर काहीच नाही आहे. तुम्ही फुटा इथून. हां अंड्यांनो, तुम्हाला काही कोणी भीक घालत नाही आहे इथे. हे जे काही आहे माझं मी केलं आहे खूप मेहनतीने, माझ्या एकटीच्या बळावर. आणि तिचं तिने केलेलं आहे. तुम्ही काय इथे सडकी अंडी डोक्यात घेऊन बसलेत? चला फुटा इथून, हट, हुर्र. अरे, हे गॉसिप गर्ल कुठून आली मध्येच? मध्ये आठवते, मला तिची आठवण येते. तर तीच म्हणत असते की सारखं सुंदर असं, छान असं. आता सवय आहे मला, असं मी मुद्दाम बोलत नाही. आता आहे सुंदर असं. आता सुंदर असे 12 वाजले आहेत. तर आता काय करणार ना, सुंदर असे वाजले आहेत तर वाजले आहेत. आता मी सगळ्यांचे असेच सुंदर असे 12 वाजवणार आहे. तर ती म्हणत असते, पण मी असं माझं सगळं सुंदर असं असतंच. अशी सवय आहे, मी अशीच राहते आणि सगळं माझं सुंदर असंच राहतं. मम्मी काहीतरी बोलते आहे. मम्मी किती बोलते. मम्मी उगाचच नुसती बोलायला लागली की बोलतच बसते. काय नाही बोलायचं आहे तिला. मम्मीला बोलायला दे. नाही, काय नाही बोलायचं. अरे, मला बोलायचं आहे, मी बोलत होती ना. नाही, तिला काही नाही बोलायचं आहे. कसं आता मी मस्त आहे, छान, मस्त. हो, खूप छान, मस्त वाटतं आहे. आणि छान, थँक्यू. हो, मी वाचते कॉमेंट तुम्हा सगळ्यांच्या. आणि तेच आता मी दाखवेन तुम्हाला माझं रुटीन. आणि खूप हां, ते मला थोडं शूट वगैरे कसं करायचं ते समजत नाही. एकटी असते ना, आता मला कसं काय शूटचं वगैरे. तर मम्मी ना कंटिन्यूस बोलतेच आहे. मम्मी थांबतच नाही आहे. तुम्हाला तिचंच ऐकायचं आहे तर आपण तिचं एकदम वेगळा लाईव्ह ठेवूया. तर मोठे कमेंट आले ना. हां, तर आता मी कॉमेंट वाचते. ते काय कॉमेंट आली आहे. कोण आहे हे? खादाड ब्रह्मंते खादाड बरहामंते म्हणतायत. अरे, खादाड ब्रह्मंतीलाही बाई खादाड बरहामंते असं म्हणत होती. अच्छा, तर इथे एक कॉमेंट आली आहे. काकू, त्या मिशीला का नाही शिकवलत? तर फक्त मुलालाच शिकवलत. मिशीला पण शिकवायचं होतं. ती नुसतं जेवण गाथा वाचते. हो, ते काय झालं, मी अशीच उडाणटप्पू होती. मम्मीचा ह्याच्यात काहीच दोष नाही. मम्मी तर सगळ्या मुलांना सेमच आईची ममता असते. आणि तिने नेहमीच असं कधी आमच्यामध्ये भेदभाव नाही केला. ते माझ्याच अंगात चूल होती. तर मी नाही शिकले. आणि नाही, मला साधं पण वाचता येत नाही. आणि म्हणूनच थोडं मला प्रॉम्प्ट करायला लागतं. तर इथे उभं आहे, शाई मला सांगतोय. तरी पण मी बघते, माझ्याकडून जितकं होईल तितकं मी वाचण्याचा प्रयत्न करते. माहितीच नव्हतं ना पुढे जाऊन यूट्यूब चॅनल असं मला काढावं लागेल, असा काही प्लॅनच नव्हता. नाहीतर शिकली असती. अशा कॉमेंट वाचाव्या लागतील हे माहिती असतं तर. पण आता माहितीच नव्हतं, त्याच्यामुळे मी शिकले नाही. पण मम्मीला दोष देऊ नका. आमची मम्मी बघा,
रडते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिला असं वाटतं की कुठे चुकलं, माझं सगळंच फसलं. ज्याला शिकवलं तो तर गेला आणि इथे अडाणटट्टू राहिली, जिचा काही उपयोग नाही. सगळंच जे गणित कॅल्क्युलेट केलं होतं बिझनेसवाल्या भाजीवाल्या काकूंनी, सगळंच हे झालेलं आहे, असं चुकलेलं आहे. त्यांचं आयुष्याचं गणितच चुकलं आहे. तर ती रडते. पण ठीक आहे, मी वाचते आता. मम्मी रडू नकोस, येतं मला थोडं, वाचते मी. काय फरक पडतो, भ्रमंती आणि भरहमंते एकच असतं. समजून घेतील आपली मंडळी, खूप प्रेम करतात आपल्यावर. आणि आपण किती त्यांच्यासमोर आपण उदाहरण ठेवतो आहे की वाचता येत नसेल, लिहिता बोलता येत नसेल, तरी कसं तुम्ही कसं दुसऱ्याच्या जीवावर लोकांना येडा बनवू शकता. आणि कसे असे अंडे असतील तर काही कठीण नाही आहे. खरं तर खूप कठीण आहे, सोपं नाही आहे, हे सोपं नाही आहे, पण इतकंही कठीण नाही आहे खरं सांगायचं तर. तर आणि आणि ॲक्च्युली अशा कॉमेंट्स येत आहेत, खूप अशा कॉमेंट्स येत आहेत दादाबद्दल, आणि म्हणजे का नाही भेटत आणि हे ते. तर मम्मीच तुम्हाला सांगेल. मम्मी सांग. मम्मी रडते आहे, मम्मी रडते आहे. मम्मीला नाही बोलवत आहे. मग ते तिला, हे बघा, प्रत्येकाच्या घरातलं गोष्टी असतात, त्या काय चालतं असं छोटं मोठं नाही का, 19-20 असे होतच असतात ते. त्याच्यामुळे काय आता बोलायचं, म्हणजे मला काही बोलायचंच नाही आहे ह्याच्यावर. कारण कसं असतं की ते प्रत्येकाचं हे असतं ना, प्रत्येकाचं पर्सनल. नाही, काही झालंच नाही आहे तर आता काय बोलणार, काहीच नाही झालं आहे. आता कॉमेंट आली आहे की कधी येणार, ती तुमच्याशी बोलत नाही का, ती बघत नाही का, पैसे पाठवत नाही का. मम्मी रडते, मम्मी रडते, पण मी मुद्दामून कॉमेंट वाचते. मम्मी जोरजोरात रडायला पाहिजे पण रडतच नाही आहे. आता काय करायचं, थोडा माझा उद्देश वेगळा होता. ते कॉमेंट मुद्दामून मी अशा कॉमेंट घेत होती. इग्नोर केलं तर मग कशी मजा येणार. इग्नोर करायचं नाही आहे. इग्नोर केलं तर मग काही मज्जाच राहणार नाही. हीच तर मज्जा आहे आजची, सुंदर अशी मज्जा, छान अशी. तर मुद्दामूनच मी त्या कॉमेंट वाचते. तुम्हाला वाटत असेल की मम्मी रडते, पण अजून रडावी असं वाटतं मला, पण ती रडतच नाही आहे. बघा कसा कपडा फेकून दिला, तिला दिलेला रुमाल कसा फेकला तिने. चीड आली आहे तिला. आता नंतर मला धुणार आहे माझी मम्मी. एकदमच ऐकून घेत नाही कोणाचा, एकदमच रट्टे देते. तर आज मला पडणार आहेत रट्टे. आता पुढच्या वेळेला कधी बसेल की नाही मला माहिती नाही लाईव्हला, कारण मी तिला अडकवूनच टाकते पुन्हा पुन्हा मुद्दामून तेच कॉमेंट वाचून. तर बाकी काही ॲक्च्युली आमच्या चॅनलमध्ये काही दमच नाही आहे ना, काय विचारणार तरी काय, तर तसं होतं. त्याच्यामुळे लोक पण तसेच प्रश्न विचारतात. पण अजिबातच काही कोणाच्या ह्याच्यावर आम्ही असं काही केलेलं नाही, कोणाची सिंपथी किंवा कोणाच्या ह्याच्या काहीतरी असं सांगण्यासाठी वगैरे. आमचं प्युअरली रेसिपी चॅनल आहे असं फक्त म्हणायला आम्ही म्हणतो, पण खरं तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यामुळेच लोक असे प्रश्न विचारतात. पण नाही, हे मी कोणालाच क्रेडिट देणार नाही, हे माझं मीच केलेलं आहे. तर ह्या ताई म्हणत आहेत, एक कॉमेंट आली आहे, बोंबाडचा जन्म. हो, नाही, तिचा जन्म तिथे नाही झालेला. तिचा जन्म इथेच भगतपुरीलाच झालेला आहे. भगतपुरीची आहे ती. कितनी भोली हूँ रे मैं, की लोक काय बोलत आहेत मला कळतच नाही, मी आवच आणते असा. तर ती इथेच झालेली आहे. पण खूप फनी आहात तुम्ही, खूपच फनी. असू दे, आता तिला वाटतं असं तर असू दे. आता असतं एकेकाचं नशीब, आपण काय बोलणार. हो, नक्की आपण भेटूया, नक्की. मला यायचं आहे. लास्ट टाईम मी आलेली तेव्हा खूप गरमी होती, तर आता मला आता छान हे आहे, तर नक्की येण्याचा विचार आहे माझा. लवकरच येईन मी. सामान पण मला भरायचं आहे. जेव्हा की माझं पार्लर तसं तर बंदच असतं, आणि काय तुम्ही बघितलंच, मी काहीतरी लोकल असं बाजार आणते.
पण ते पण कसं संपतं आता. कोणीतरी विचारलं आहे की आत्ताच तर आणलेलं ते संपलं का, एवढं तर कधी दिसत नाही तुम्हाला वापरताना, कोण येतं पण का तुमच्या पार्लरमध्ये. इतकं पण खरं म्हणजे खरंच तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर, आमच्यावर सगळ्यांवर, आणि तुम्हाला खूप आवडते हे बघून खूप आनंद झाला. आता लागतो असं भटकायला, काही ना काही कारण लागतं. तर मग आता म्हणते की ठीक आहे, उम्मीद पे दुनिया कायम आहे. तर आज ना उद्या त्या सामानाचा उपयोग होईल. तसंही माझे जे आहेत ना क्लायंट्स, त्यांना एक्सपायरी माल यूज करण्याची सवय झालेली आहे. तर मी माल भरून ठेवते, त्या निमित्ताने फिरणं पण होतं आणि माल भरून ठेवून देते, जसं लागेल तसं वापरते. एक्सपायरी झालं तरी पण काही प्रश्न नाही. छानच आहे, छान सुंदर असा माल भरायला मी जाणार आहे. कमेंट आली आहे, शाई सांगतोय तिथून मला. तर आमची रिहर्सल ॲक्च्युली झाली नाही. त्याला तर माहितीच आहे की त्याची आई किती हुशार आहे, पण तरी रिस्क घेतली आहे. आणि मुलं पण अगदी अतिहुशार आहेत. त्यांना असं वाटतं आहे की काही कोणाला ऐकायलाच येत नाही आहे ते जे मागून बोलत आहेत ते. तर कमेंट अशी आहे, तुमचा परिवार खूप छान आहे, तुमची नणन. हो हो हो, माझी नणन वर्षातनं एकदाच येते आणि त्याच्यामुळे आमचे संबंध खूप छान आहे. आणि खूप असं मस्त, माझ्या दीदीचे पण खूप छान आहे. सगळ्यांचं पण आमचं खूप छान नातं आहे, माझं आणि माझ्या नंदेचं. असंच पाहिजे. मम्मी काहीतरी बोलते. असंच असलं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे. आपलं नणन भावजाईंचं नातं हे असं मैत्रीसारखंच असलं पाहिजे. माझ्या दोन्ही मुलींचं असं छान नातं आहे आणि छान आहे, असंच असलं पाहिजे. हो हो हो, अगदी असंच असलं पाहिजे. पण मम्मी ते माझ्यासारखे रोज पडून नाही ना राहत, अशी रोज इथे खायला नाही ना राहत. आणि म्हणजे माझा जो मार्शल आहे तो, त्याला स्वतःचंच काय होतं नाही, तर तो काय त्याच्या जीवावर दुसरे काय खाणार. पण आम्ही तुला पाठवलेल्या पैशातनं आम्ही पण मजा मारतो, तर थोडा फरक पडतोच ना, नाही का. तर त्याच्यामुळे असेल असं. पण आमचे संबंध खूप छान आहे, कारण ती वर्षातनं एकदाच येते आणि मार्शललाच देते ती. काय ते त्यांचं खूप छान आहे. मार्शलला आणि कोणाला काही देत नाही. मार्शल तर इथेच उत्तराधिकारी बनायला बघतोय, तुम्हाला माहितीच आहे. तर एकंदरीत असं आहे. आणि मम्मीच्या मते त्यांनी आमच्यावर खूप छान संस्कार केले. मम्मी असं म्हणते की माझ्या दोन्ही मुलींचा आणि छान आहे त्यांच्या सासरी. पण मुलावर संस्कार करायला काय चुकली मम्मी. खरं तर तसं बघायला तर सगळ्यांवरच चुकलेलं आहे, सगळंच चुकलेलं आहे. खाण तशी माती असते शेवटी, आता काय. तर त्याच्यामुळे मम्मीचं सगळंच फसलेलं आहे. जसं मी आधी पण म्हणाली, आम्ही इथेच पडीक असतो. दीदी तरी जास्त नसते, दीदी आमची तिच्या संसारात असते. ॲक्च्युली ती जास्त हे नाही करू शकत, कारण तिच्या सासूबाईंकडनं स्थळ आलं होतं. तर आता जे काही माती झालेली आहे आणि जे काही सुनबाई आमच्या गळ्यात पडली आहे, तर ते तिच्याच सासूबाईंमुळे पडली आहे. तर त्यामुळे आता दीदी जास्त इथे येत नाही, कारण दीदीचं काय कुठल्या तोंडाने ती हे करणार. आता तिला तिच्या सासूबाईंशी संबंध नाही तोडता येत आणि मम्मीशी पण, तर ती त्याच्यामुळे मग अशीच मधला कावळा झालेली आहे. पण माझं तसं नाही आहे, म्हणून मी मज्जा करून घेते. जितकं मजा करता येईल मी अशीच आहे, जशी आहे तशीच आहे. तर हां, तेच. हो, बर्थडे होता. हो, तिचा बर्थडे होता. बड्डे हां, तेच बर्थडे बड्डे का. ओके हां, ठीक आहे. बर्थडे. तू कधी जाणार तिकडे आणि तिकडे कधी फिरायला? म्हणजे मला कधी बोलवलं, मी फुकट चंबूच आहे. आता इकडे तर मी खातेच आहे, पण आता कळल्यामुळे आता थोडं कमी झालं आहे. पण तरी पण मग मी अशी शक्कल लढवली की ठीक आहे, दादा असं नाही देत तर मी तसं वसूल करेन. म्हणून मग मी हे चॅनल ओपन केलं आणि आता या चॅनलचे पैसे मी खाते आहे. तर तुम्ही माझं चॅनल ग्रो करून द्या, म्हणजे मग त्याला बोलवण्याची किंवा त्याच्या ह्याच्यावर राहण्याची मला गरज नाही पडणार. मग मी तुमच्या नाकावर टिच्चून जाईन
आणि फिरून येईन आणि तुम्हाला दाखवेन. तुम्ही माझ्या दृष्टीने, फक्त तिच्याच दृष्टीने तुम्ही बघताय जग, माझ्याही दृष्टीने बघाल. मलाही ती संधी द्या, मी तुम्हाला फिरवेन आणि माझ्या मार्शलला घेऊन जाईन. शाई नाही, शाई मग मम्मीकडे राहावं लागतं ना कोणाला तरी, मम्मीला एकटं नाही ठेवून जाऊ शकत, म्हणून मग मी मार्शल बरोबर जाणार. तर तुम्ही नक्की आम्हाला असाच सपोर्ट करा, मग मी पण जाईन आणि मार्शल पण, आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू कसं. आणि कपल गोल्स वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, खूप प्लॅन आहेत आमचे. हो, त्यांचं पण चॅनल आहे मार्शलचं, मार्शल व्लॉग. हो, अगदीच तुम्ही बघू शकता. खूप छान असं चॅनल आहे, सुंदर असा मार्शल असतो त्याच्यामध्ये. अच्छा, कोणीतरी मशाल कमेंट करतोय, बुझी हुई मशाल, जम्मूवरून. अरे वा 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 वा. हो, मशाल का? बुझी हुई मशाल कमेंट करतोय. हो मम्मी, बुझी हुई मशाल कमेंट करतोय. बुझी हुई मशाल नाव आहे. हो, बुझी हुई मशाल. जम्मूचं आहे ते, आपला घरचा बुझी हुई नाही आहे, हा दुसरा बुझा हुआ आहे. भाभी लवर 2.0 आहे. आणि ओके. आणि कुठून? अच्छा, US वरून बघताय का? ओके, छान. दुबईवरून? ओके, छान. अच्छा, ओके. हैदराबादवरून? वा, मस्त. खूप आनंद झाला मला, खूप छान वाटतंय. जुन्नरवरून? अरे बाप जुन्नरवरून बघताय तुम्ही माझे. हे तर फालतू आहेत. दुबई आणि US UK वरून बघतायत, पण तुम्ही चक्क जुन्नरवरून बघताय. बाप. हो, नक्की येणार, नक्की. अकोल्यावरून. ओके. अकोला. अगं अकोला कुठे मम्मी? अगं तेच स्वामी समर्थांचं आहे ना तिकडे, अक्कलकोट तिथे आहे, अकोला तेच आहे ते. हां, आम्ही इतकं करतो ना, श्री स्वामी समर्थ, इतकं करतो की अकोल्याला आहे. अच्छा, अकोल्यावरून. हो, नक्की येणार आम्ही तिथे दर्शनाला, अकोल्याला. मम्मी कधी रिटायर होणार आणि कधी काम कधीपर्यंत करणार आणि पैसे बघत नाही का? मम्मी तुला बघत नाही का असं विचारलं आहे. आता काही नाही, आता सध्या काही गरज नाही आहे, जेव्हा गरज असेल तेव्हा बघेल. आता मी करते, बघू आता कधीपर्यंत. स्प्रिंग लावले आहेत ना छातीमध्ये, स्प्रिंग ओढले जातात, जाणवतं मला. पण ठीक आहे, जेव्हापर्यंत होईल करते. नाहीतर मग काय, स्प्रिंगला थोडं आपण ऑइल वगैरे घालू, त्याच्याने होऊन जाईल सगळं ठीक. काही नाही, जेव्हा गरज पडेल तेव्हा बघेल. तो त्याच्या कामात बिझी आहे. काय बोलायचं आहे मला. मम्मी रडायला लागली. तुम्ही नका असे प्रश्न विचारत जाऊ. आम्ही कुठे विचारतोय, तू स्वतःच पुन्हा त्या टॉपिक काढते आणि ते कमेंट वाचते. कोण आहे हे असे कमेंट करत आहेत? नका असे कमेंट करू. अजून काही तुम्हाला विचारायचं आहे तर. डान्स छान करते तू, खूप डान्सचे क्लासेस. हो. मला खूप जण म्हणतात की इथे तू ढुंगण संघटना स्थापन कर आणि इतरांना पण असा डान्स शिकव कमरेखालचा, आणि मग कंबर खालचे हलव संघटना, आणि अशी एक स्टुडिओ तू नक्कीच ओपन करू शकते. आता मला सध्या वेळ नाही मिळत आहे, मॅनेज नाही होत आहे टाईम. सुंदर असा दिवस कधी सुंदर असा निघून जातो कळतच नाही. पण नक्की मी करेन, आणि आपण ढुंगण हलवा संघटना ओपन करूया स्टुडिओ. तुमच्या मुलींना पाठवा, मग मी त्यांना दाखवते कसं. छान आयडिया आहे. हो, मी छानच करते. मी स्वतःच माझीच लाल संघटनाचे अध्यक्ष बनण्याचा माझा प्रयत्न आहे चालू. पण ठीक आहे, ते नाही जमलं तर आपण ढुंगण हलवा संघटना करूया. छान आयडिया आहे, थँक्यू तुमच्या या स्पेशल आयडियाबद्दल. आईचं एक काळीज आईला खूप वाईट वाटतं. हो, आईला वाईट वाटतं का मम्मीला? कसं असतं ना, आईचं पण एक काळीज असतं. माझं पण होतं काळीज, पण आता ते काळीज मी मार्शलला दिलं आणि मग आईचं काळीज संपलं माझ्या बाबतीत. पण असं मम्मीचं आहे, मम्मीचं खूप काळीज आहे, तर तिला वाईट वाटतं. आणि काय विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता.
तिच्या भावजेने तू काय नाही झालं बोलू नको. हो, तिच्या ते त्यांच्या घरचं आहे आणि ते त्यांचा मॅटर आहे, त्यांचं चाललेलंच असतं. तिनेच मला आयडिया दिली, पण पण तिने जी माती खाल्ली ती मी नाही खाणार. कारण आम्ही तिच्यापेक्षा थोडं हुशार आहोत. तर ती वेडी आहे, तिला करू दे काय करते ती भामटी. पण मी भुरटी आहे, तर मी थोडं वेगळं करते, जसं तिने केलं तसं नाही. तिला सांगू दे काय सांगायचं आहे ते. मी असं डायरेक्टली नाही बोलत, असंच आडून करते. तर छान आहे, सगळं छान आहे, एकदम छान. तुम्हाला दिसतंच आहे. हे तर आनंदाश्रू आहेत मम्मीचे. कारण तिलाच माहिती नव्हतं घर घेतलं वगैरे काय घेणार आहे. हो, यूट्यूब फॅमिली खूप इम्पॉर्टंट झालेली आहे. यूट्यूब फॅमिलीला पहिले कळलं पाहिजे नाही का. बाकी घरच्यांना काय सांगितलं ऐकाय आणि नाही काय. हो, तर हो नक्कीच आपण एकदा सगळेजणं बसून जाऊया. आपलं बोलत असते, आपलं घर आपली गाडी. तर आपल्याला विचारलं पण नाही, असा एवढा मोठा निर्णय घेतला, डायरेक्ट सांगून टाकलं. तर आपण जाऊया, एक दिवस तरी राहायला पाहिजे जाऊन. बघूया, आपलं आहे एवढं आपल्याला आपुलकीने सांगते. तर हो, तर नक्कीच आपण जाऊया एकदा. तर प्रश्न आलेला आहे मम्मी तुझ्यासाठी की काकूंना विचारत नाही का, काकूंना भेटत नाही का, फोन करत नाही का, त्यांचं नाव. मम्मी तुला ह्याच्यावर काय बोलायचं आहे? मला काही बोलायचं नाही आहे. मी किती वेळा सांगितलं मला काय नाही बोलायचं आहे. नुसतं डोकं उठवून टाकलं आहे तेच प्रश्न विचारून. आणि बिलकुल मला काही नाही आहे. सगळं आमचं आम्ही बघून घेऊ. मी वेळ आल्यावर सांगेन जे काही सांगायचं आहे ते मला. आता मला परत असा प्रश्न विचारू नका. माझी स्प्रिंग एकदम ताणली जाते. तुम्ही काय असं सारखं प्रश्न बंद करे, फोडून टाकेन मी. मम्मी तापली आहे. मम्मीला राग आलेला आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही बंद करतोय. कारण मम्मी नाही तर फोडून टाकेल. फोडी नको, तोडी नको, भुग्गो करी नको. बंद कर. अरे यार, अब्रप्टली बंद झालं. बघितलं मंडळी, चांगलं चाललं होतं. का लोक असे प्रश्न विचारतात. काकूंचा BP हाय करून टाकला नुसतं. आणि ही त्याच्यात एक सुमडीत कुंबडी नुसतं. माहिती आहे ना त्रास होतो तरी पण मुद्दामून तेच प्रश्न घेत होती. दुसरं बोलण्यासारखं आहे काय म्हणा, काय आहे काय? कारण दुसरं काही सगळे लोक जे जमा झालेत ते हे असेच झालेत ना, सगळ्यालाच जमा झालेत. त्याच्यावर तर उडतायत या दोघी. नाहीतर यांचे भाजीपाला कोणाला बघण्यात कोणाला काही इंटरेस्ट नाही आहे. व्ह्यूज बघा यांचे, त्यांचं सगळं यांची मिली भगत. फेका काकूंचा फेकाडा मुलगा, फेकाडी सून आणि सुनेची वैणा बिणा ती एक वेगळ्या कोणाच्या तरी दुसऱ्याच्या स्टोऱ्या सांगत असते. मग ही हिचं तर काय तिच्या जीवावर चाललंय आपलं काय ना काहीतरी पुड्या सोडायच्या आणि मग तेच विषय. व्ह्यूज पडले की बघा ना कसा मुहूर्त साधला. म्हणजे बरोबर ह्याच दिवशी लाईव्ह, म्हणजे इकडे लाईव्ह आणि तिकडे तिचं एकदम क्लॅश एकमेकांना. यांच्या फॅमिलीमध्ये हे लोक स्वतःच इतकं ऑब्व्हियस करतात आणि हे एक्सपेक्ट करतात की लोकांनी यांना काहीतरी वेगळे प्रश्न विचारावे. अरे वेगळे प्रश्न विचारायला आहे काय? कॉन्टेंट काय आहे तुमचं? आधी ते स्वतःच्या मनाला स्वतःला विचारा की आपल्याला काय, आपण कशासाठी आलो, आपल्याला कोणी उभं तरी करेल का, आणि कसं आपण पूर्ण फॅमिली इकडे ठगवायला आलो आणि सगळ्यांना म्हणजे त्यांना मदत करता तर आम्हाला पण करा. अखिल फेकाडी भिकमांगी संघटना अशी आपण इथे स्थापित केलेली आहे. तर त्या संघटनेअंतर्गत हे सगळेजण जॉईन झालेले आहेत. ही पूर्ण फॅमिली सध्या एकदम नंबर 1ची टॉपची डिजिटल भिकारी फॅमिली आहे. सो सगळ्यांनी आता यांना काय मारायचं ते अंडे फंडे, यांची अशीच रियालिटी मी समोर आणत राहणार आहे. आणि काकूंना मला हे सांगायचं आहे की इतका रायता ऑलरेडी सगळीकडे इतका फैलाव आहे ना, आणि तुमच्या मुलीने म्हणजे कोणीच कसर सोडलेली नाही आहे. सगळ्यांनीच आपापला शेअर त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर आयदर तुम्ही असे लाईव्ह घेऊ नका, आणि जर तुम्ही घेतलेत तर ह्या गोष्टींसाठी प्रिपेअर राहा की हे प्रश्न तुम्हाला येणारच आहेत. कारण तुमची एंट्री तशी झालेली आहे, तुमचा चॅनलचा बेस तसा आहे, त्याच्यामुळे हे प्रश्न येणं साहजिक आहे. सो तुमच्या घरातला आवरा, नाहीतर बाहेरचा कचरा आवरा, काहीतरी आवरा, आणि नाहीतर
बंद करा ते, उगाचच नको, काही अर्थ नाही आहे. तुमचं काम जे चाललं आहे ते काम चालू द्या. ह्या फुकटीची धन करून देऊ नका सुंदर अशी छान अशी. इतकंच मी सांगेन. जे आता झालं ते झालं, अजून त्याच्यामध्ये अजून घाण करू नका भरीसभर या घाणीला, आणि तुम्ही प्रोत्साहन देऊ नका. सो कालपासून खूप कॉमेंट येत होते की बघितलंस का आणि त्याच्यावर बोलते, त्याच्याबद्दल बनव, त्याच्यावर रिॲक्शन दे. तर तुम्हाला आजचं हे आपलं लाईव्ह सेशन कसं वाटलं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या ह्यांच्याच फॅमिली मेंबरचा आपल्याला अजून एक, म्हणजे ही सगळी घाण एकामागे एकच येते. तर अजून एक कॅरेक्टर तुम्हाला माहितीच आहे कोणाबद्दल. सो त्याच्यावरती आणण्याचा विचार आहे. सो बघूया कसं काय ते. आजचा पॉडकास्ट आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. भेटू उद्या नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत का प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासळा.